देशाच्या वित्तीय क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। पेमेंट्स बँक विरुद्ध इतक्या कठोर स्वरूपाची कारवाई प्रथमच करण्यात आली आहे आणि त्यामुळे संपूर्ण वित्तीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार बँकेचे व्यवहार ठेवीदारांच्या हिताला बाधक पद्धतीने चालवले जात होते। यामध्ये प्रशासनातील त्रुटी, परवाना अटींचे उल्लंघन आणि नियामक सूचनांचे सातत्याने पालन न करणे ही गंभीर कारणे समोर आली आहेत। याच पार्श्वभूमीवर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949च्या कलम 22(4) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आरबीआयने स्पष्ट केलं आहे की बँकेकडे सर्व ठेवी परत करण्याइतकी तरतलता उपलब्ध आहे। त्यामुळे बँक बंद करण्याच्या प्रक्रियेत ठेवीदारांचे नुकसान होणार नाही। महत्त्वाचं म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर मागील काही वर्षांपासून नियामक निर्बंध होते। मार्च 2022 पासून नवीन ग्राहक जोडणाऱ्यांवरही बंदी घालण्यात आली होती। आता पुढे काय? आरबीआयने बँकेच्या विसर्जनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्याची तयारीही सुरू केली आहे। या मोठ्या घडामोडीमुळे डिजिटल बँकिंग क्षेत्रावर काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।